क्षेत्र असतं, आपण बाहेरून जेव्हा बघतो त्यावेळेला त्याचं एक स्वरूप तुमच्या डोळ्यासमोर असतं. प्रत्यक्ष त्या क्षेत्रामध्ये जाता तेव्हा त्याची इतर अनेक रूप तुमच्या समोर येतात. त्यामुळेच सुरुवातीला कुठलाही आपण प्रशासकीय अधिकारी व्हायचं किंवा IAS अधिकारी व्हायचं म्हणजे कुठल्या तरी उच्च हुद्द्यावर काम करायचं, खूप अधिकार मिळतात, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतात. परंतु प्रत्यक्ष त्या सेवेमध्ये आल्यानंतर मात्र त्याच्या मर्यादा किंवा असे काही अमर्याद अधिकार त्याच्यामध्ये नाही आहेत आणि आपल्याला त्या एक सिस्टीमचा पूर्ण भाग बनून त्याच्यामध्ये चांगलं काम करायचंय ह्याची जाणीव हळूहळू त्या सेवेमध्ये आल्यानंतर होते. जेव्हा आमचं मसुरीमध्ये प्रशिक्षण असतं त्याच काळामध्ये त्याचे वेगवेगळे फॅसेट्स कळतात, कारण तिथे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी इंटरॅक्ट करता येतं. त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या सेक्टरमध्ये आलेले अनुभव असतात ते तुम्हाला समजून येतात आणि त्याच्यानंतर प्रशिक्षणाचा भाग म्हणूनच 1 वर्ष जसं इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग असतं तसं 1 वर्ष जे काडर तुम्हाला अलाउड झालं असतं, ज्या राज्यामध्ये तुम्ही जाणार असता त्या राज्यामध्ये 1 वर्षाचं जिल्हा प्रशिक्षण सुद्धा असतं, डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग ज्याला म्हणतात. आणि त्या 1 वर्षाच्या काळात तुम्हाला प्रत्येक पदावर एक महिना काम करण्याची संधी मिळते आणि त्यामुळे ग्रासरूट पासून म्हणजे अगदी तहसीलदार, गटविकास अधिकारी, मग काही काळ प्रांत किंवा सहाय्यक जिल्हाधिकारी असं सुद्धा 1 महिन्याचे काम केल्यानंतर मग हळूहळू ग्रासरूट लेवलचे प्रश्न आपल्याला कळतात. तिथे असणारे वेगवेगळे स्टेक होल्डर्सची ओळख होते आणि बडगा तर दिसत नाही, परंतु प्रशासनाचं खरं स्वरूप त्यावेळेला कळतं की प्रशासन ही काही एका पातळीवर चालणारी एकेरी अशी गोष्ट नाहीये. त्याला खूप आयाम आहेत, त्याला खूप आस्पेक्ट्स आहेत आणि त्या सगळ्याचा परिचय हळूहळू होत राहतो आणि त्यामुळे सर्व्हिसमध्ये खरं म्हणजे ते प्रशिक्षण हे कायमस्वरूपी कंटिन्यूड राहतं आणि जे तुम्हाला प्रत्येक पोस्टिंगमध्ये नवीन अनुभव येतात त्याच्यातून तुम्ही पुन्हा नवीन गोष्टी शिकत राहता आणि हे पूर्ण म्हणजे आता 20 वर्ष मला या सेवेमध्ये झाली तरी प्रत्येक वेळेला नवीन येणारं आव्हान जे असतं ते काहीतरी नवीन शिकवून जातं आणि त्यामुळं हे सेवा समजून घेण्याची किंवा हे करण्याची प्रक्रिया ही चालूच राहते असं मला वाटतं.